हॅलो गाईज, वेलकम टू डे 2 आणि आम्ही चाललो आज इंदोर फिरायला. तर मी तुम्हाला पुढचं दाखवते. आता आम्ही चहा प्यायला आलेलो आहोत आणि चहामध्ये असं वाटत होतं की टोच पण मिक्स करून टाकले. बस बंद पडली आणि अशा प्रकारे आमची बसच बंद पडलेली आहे आमच्या हॉटेल समोरच. नशीब तर आता ते सगळे धक्का मारत आहेत, जी लोक होते ते हॉटेलचे. आता बघूया कधी चालू होत आहे बस. बस चालूच नव्हती होत तर आम्हाला ते बोललेत की जरा बसच्या बाहेर उतरा. मग आम्ही झाली आता बसच्या बाहेर उतरलेलो आहोत आणि ते ट्राय करत आहेत धक्का मारायला अजून बसला. बघू आता किती वेळ लागतोय. बाहेर हवा खूप मस्त चालू होती आणि बाय द वे हा माझा आजचा लुक आहे. इंदोर फिरायला आम्ही चाललेलो आहोत तर मी विचार केला सिम्पलच ठेवत आहे. बस बंद पडलेली आहे, धक्का मारायची वेळ आलेली आहे. ज्यांना धक्का नाही मारायला लागत ते हसून हसून अंशुल मोरा सपोर्टला गेलास ना तू. आणि फायनली आमची बस झालेली आहे बरोबर आणि आता आम्ही चाललो इंदोरला. इथं आम्ही नाश्ता करायला आलो. तर इथं आल्यावर आम्हाला समजलं की वॉचमॅन लोक आम्हाला बोललेत की 5-10 मिनटानंतर रेस्टॉरंट चालू होईल. सो 5-10 मिनटानंतर आम्ही आता रेस्टॉरंटमध्ये जाऊ. नाश्ता घालायला आले. काय मागवतास? मसाला लॉलीपॉप आणि ट्रिपल राईस. पक्का गोष्ट. मसाला डोसा मागवू. यावेळी मसाला डोसा मागवला आहे. माझी पावभाजी नाही आली. स्नॅप लवर जाम महाग आहे इथं. जाम महाग म्हणजे 500 रुपये का 400 रुपयाचा डोसा होता आणि पावभाजी पण काहीतरी 400 रुपयाची होती. बघा बटर. डोसा पण चांगला आहे. जो पण आणि हेल्थ कॉन्शियस आणि शिलम बघा. आम्ही इंदोरला आलोत आम्ही आणि हा मंदिर आहे. तर आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत. इथे खूप चांगलं म्हणजे आर्किटेक्चरिंग खूप चांगली केलेली होती. प्युअर व्हाईट आणि खूप मस्त वाटत होता मंदिर. आतमध्ये पण असं खूप चांगलं तुम्ही बघू शकता. मस्तच त्यावेळी डिझाईन केलेलं होतं आणि मला लिटरली खूप आवडलेलं यामध्ये. म्हणजे पीस वाटत होता या मंदिरमध्ये. ही त्यांची कॉरिडॉरवाली एरिया होती आणि कॉरिडॉरवाली एरिया पण खूप चांगली म्हणजे डिझाईन एवढा चांगला वाटत होता ना. मला असं वाटतं लिटरली बहुतेक जण इथे फोटोज काढत होते त्या साईडला आणि आम्ही पण खूप मस्त मस्त फोटोज काढलेले आहेत इथे. आणि मला लिटरली खूप मस्त वाटलं आणि बाहेर त्यांच्या मस्त पेंटिंग केलेली होती. खूपच गरमी आहे इथे. आय थिंक सो 42 डिग्री सेल्सिअस आलेला आहे आणि इथं आम्ही आता उसाचा रस प्यायला बसलेलो आहोत. त्यानंतर आम्ही पुढे जाऊ म्हणजे नेक्स्ट टेम्पलला. तर मी तुम्हाला दाखवते पुढे. आता आम्ही चाललो इंदोरचा राजवाडा बघायला. तर ही त्यांची जी सिनी होती ज्या थ्रू आपण जाऊ शकत होतो आणि बघूया आता राजवाडा कसा आहे मी तुम्हाला दाखवते पुढे. वा मी परलो त्याचं काय नाही, मोबाईलचा आहे. आम्ही आहोत राजवाड्याला. हा राजवाड्यातला आतमधला पूर्ण एरिया आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे आणि खूपच मस्त आहे. चांगलं वाटतं इकडे पण ऊन खूप आहे. एकच आहे की ऊन खूपच आहे. ही त्यांची कॉरिडॉरवाली एरिया होती आणि साईडला मस्त गणपतीची मूर्ती देवी ठेवलेली होती आणि खूप मस्त वाटत होता बघायला. आता इथे आम्ही आतमध्ये चाललो. इथं आय थिंक सो या राजवाड्याचे जेवढे राजा होते त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर मी एवढा काही डिटेलमध्ये वाचलेलं नाही आहे पण जेवढासा छोटा वाचला आहे त्यातून एवढा समजतं की हे सगळे राजा होते या राजवाड्यामध्ये. त्यांच्याबद्दल ही सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी लिहिलेली आहे.
जेल असू शकते. मस्त होणार. आता खालती जाऊया. मला अडकवताना विचारायला. इथून ये इथून. हे बघ यो दरवाजा उघडा होईल. इथं ये साईडला. बिचारायला अटकवून येईल. कुठून येतात? नाही कळलं नाही यो विचारायला. खूप गरमी आहे. 42 डिग्री सेल्सिअस आहे आणि तुम्ही बघू शकता टॅनिंग ऑलरेडी झालेली आहे. तर आता आम्ही राजवाडा बघून झालेला आहे. आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला चाललेलो आहोत. आता इथे आम्ही नेक्स्ट मंदिरात आलेलो होतो आणि तुम्ही बघू शकता की त्यांनी बाहेर त्यांचा जो वॉल्स होते त्यांना खूप चांगलं पेंट करून ठेवलेलं होतं आणि खूप मस्त वाटत होती ती पेंटिंग बघायला. खूप जण फोटोज पण क्लिक करत होते. आम्ही पण नंतर क्लिक केलेले आहेत फोटो. आता इथे आम्ही दर्शनाला चाललेलो आहोत आणि गणपतीचं मंदिर आहे आतमध्ये. मी तुम्हाला आता दाखवतो आहे किती मस्त मूर्ती बनवलेली आहे इथे बाहेर पण त्यांनी. आणि बाहेर पण तिकडे म्हणजे खूप वेगवेगळे मंदिर छोटे छोटे बनवलेले होते त्यांनी. हनुमानचा, शंकराचा होता, देवीचा होता. खूप म्हणजे छोटे छोटे त्यांनी मंदिर बनवलेले होते आणि खूप मस्त वाटत होते ते. त्यांचा म्हणजे जी कॉरिडॉरवाली एरिया होती बाहेरची तिथे त्यांनी छोटे छोटे प्रत्येक मंदिर बनवलेले होते. आता आम्ही उज्जैनला चाललेलो आहोत आणि आता भूक लागलेली आहे सर्वांना. तर ह्यांना नॉनव्हेज हॉटेल पाहिजेत पण नॉनव्हेज हॉटेल इथे आहेतच नाही आहेत. पण ही लोक नॉनव्हेज हॉटेल शोधत आहेत. तर आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलला आणि थोड्या वेळात आता आम्ही उज्जैनला जायला निघालो. आता आम्ही हॉटेलला जायला निघालेलो आहोत. ते जाम मस्ती करतोय. बोल हाय हॅलो बोल. अरे बोल रे. अरे बोल रे. हाय बोल. हाय बोल. नीट बोल. नीट आहे बोल. हाय. आणि हॉटेलला आलो सगळी. आता आम्ही फायनली रूममध्ये आलेलो आहोत आणि शट अप. हा माझा आजचा आउटफिट होता आणि आम्ही रूममध्ये आलेलो आहोत फायनली. आत्ता आम्ही चेंज केलेलं आहे सर्वांनी आणि आता मी झोमॅटोवरून सगळ्यांनी खायला मागवलेलं आहे. फायनली आम्हाला नॉनव्हेज भेटलेलं आहे. येऊन झाल्यावर आम्ही आता मार्केट फिरायला आलेलो होतो आणि मार्केट बंद झालेलं होतं ऑलमोस्ट, कारण की 9 वाजलेले होते. ह्यांच्याकडे फक्त जे खायचं होतं तेच ओपन होतं. आम्ही इथे आता पप्पानी मसाला बी घेतलेला आहे आणि मी आणि अंशूनी रसमलाई घेतलेली आहे. खूप मस्त आणि टेस्टी होती रसमलाई. तर आता आम्ही हॉटेलला परत आलेलो आहोत. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.